हाय काकू. काकू, मला माहितीये की तुम्ही सगळे माझ्यावर. छे छे छे, चिडायचं कशाला? माणूस कधी कधी काही गोष्टी विसरतो, तशी माणसं सुद्धा विसरू शकतो ना. काकू सॉरी. काय सॉरी स्वप्नील? जाताना काही बोलला नाहीस, कुठेच काही माहिती नाहीस, येताना काही कळवलं नाहीस, काय आहे काय? अहो काकू, मला अचानक एक प्रोजेक्ट आलं आणि मी 2 दिवसासाठी म्हणून गेलो होतो. 2 आठवडे थांबलो. मग मी एवढा बिझी होतो आणि खरं तर फोन करायचा होता, पण काय मागच्या वेळेला मी चिडले तुझ्यावर, तशी परत चिडेन असं वाटलं? नाही म्हणजे अगदी तसं नाही. थोडंसं तसंच. बरोबर आहे तुझं. 2-4 दिवसात नसता आला ना फोन तुझा, तर काही खैर नव्हती तुझी. काकू, प्रिया कुठे आहे? ती बाहेर गेली. कधीपर्यंत येईल? येईल म्हणाली होती, अर्ध्या-पाऊण तासात येईलच. एवढं गेल्या काही दिवसात मी तिलाही फोन केलेला नाहीये. बापरे, आता भूकंप आणि ज्वालामुखी एकत्र. काय म्हणालास? म्हणजे मी कोण, भूकंप का ज्वालामुखी? काकू सॉरी म्हणालो ना मी. मी केलं रे तुला माफ. आता तिची कशी समजूत काढायची ते तुझं तू बघ. प्रियाची समजूत काढायची जगातलं सगळ्यात अवघड काम आहे ते. काकू एक मिनिट, जर प्रिया असेल तर तिला सांगू नका मी आलोय. हा, मी आतल्या खोलीत थांबतो. अरे तू प्रिया, प्रिया. अगं ए, हॅलो ए. जे असून नसल्यासारखे असतात त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? काय म्हणलीस तू? मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. होताच कुठे रे इतके दिवस? कसं आहे ना प्रिया, 2 मित्र ज्यावेळी भेटतात, एस्पेशली ज्यावेळी खूप दिवसांनी भेटतात, त्यावेळी त्यांनी गप्पा मारायच्या असतात, जुन्या गोष्टी आठवायच्या असतात. म्हणजे काय होतं की मैत्री घट्ट होते. आपली सगळी गंमत असे, आपण भेटलो की भांडायला सुरुवात करतो डायरेक्ट. मग आपली मैत्री घट्ट कशी होणार? मैत्री घट्ट वगैरे करणं तर सोड, मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. का? कारण मी अनोळखी माणसांशी बोलत नाही. आणि का हो, तुम्हाला आमच्या घरात घेतलं कोणी? म्हणजे? एक मिनिट, आता फक्त मी बोलणार, तुम्ही फक्त ऐकायचं, बोलायचं नाही. मैत्री 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 म्हणता आणि अचानक न सांगता गायब होता. ही कसली मैत्री तुमची? मान्य, आम्हाला आमची चूक मान्य. आम्ही तुम्हाला फोन नाही केला, पण तुम्ही तरी कुठे केला आम्हाला फोन? जाऊ दे, फोन जाऊ दे. एखादा SMS पण जाऊ दे. एखादा मिस कॉल, तोही नाही. नाही म्हणजे ते कोण आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही एवढ्या बिझी होता की आम्हाला एक फोन, मिस कॉल, SMS काही केलं नाही तुम्ही? हे बघ स्वप्नील, तू विषय बदलतो. मी विषय वगैरे काही बदलत नाहीये. आता उलट मी विषयावर येतोय. आम्हाला कळलंच पाहिजे कोण आहेत ते की ज्यांच्यामुळे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचे विसरून गेलात. हे बघ स्वप्नील, तू उगाच तुम्ही कदाचित त्यांच्या बरोबर मैत्री घट्ट करण्याच्या भांडणांमध्ये गुंतला होतात. स्वप्नील. प्रिया, कसं आहे ना मॅडम, की असून नसल्यासारख्या तुम्ही होतात
आणि अजूनही तुम्ही इथे कुठे आहात? तुला सांगू, ओढ ज्यावेळी अशी रागातून व्यक्त होते ना, त्यावेळी ती फक्त ओढ राहिलेली नसते. त्याच्या मागे काय असतं हे मी तुला आत्ता सांगू की? आई बोलवते मला. आई, खरं म्हणजे मी चंदूला म्हटलं होतं की तुम्ही तिघही इथे या. बऱ्याच दिवसात आपण असं एकत्र असं भेटलोच नाहीये ना. हे म्हणाले मला, पण काल संध्याकाळीच त्यांच्याकडे जायचं ठरलं. काय सांगतेस? म्हणजे तू जाऊन पण आलीस? जाऊनही आलो. म्हटलं चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करायचा. अरे दॅट्स गुड, व्हेरी गुड. काय म्हणाले ते? सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी प्रथमेश विषयी सांगितली ती म्हणजे त्या म्हणाल्या प्रथमेश अतिशय शार्प आहे. नाही ते तर आहेच. त्यांच्या भाषेत त्यांनी काही टेस्ट घेतल्या त्याच्या. त्या म्हणाल्या की प्रथमेशची बुद्धिमत्ता असामान्य आहे आणि त्याची स्मरणशक्ती तर थक्क करून सोडणारी आहे. नाही मलाही हे जाणवलं होतं. मी जेव्हा त्याला मध्ये शिकवत होतो ना तेव्हा मलाही जाणवलं एक गोष्टी. बरं पुढे काय? सगळ्याच विषयांवरचे प्रश्न विचारले त्यांनी त्याला आणि इतिहास विषयावरची उत्तरं ऐकून तर त्या म्हणाल्या की हा इतिहास जगल्यासारखा बोलतो. राधा, आधी जेव्हा लहान होता ना तेव्हा हीच वाक्य मी त्यावेळी ऐकलेली आहे त्याच्या संदर्भात. हो. पण ठीक आहे, पुढे काय? पुढे त्यांनी मलाही काही प्रश्न विचारले आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की ही भाषा मला शिकायलाही फारसा वेळ लागणार नाही. मी लवकरात लवकर या भाषेत त्याच्याशी बोलू शकेन. अरे वा, व्हेरी गुड. त्यांनी काही पुस्तकंही लिहून दिली आहेत, ती आणणार आहे मी आज. प्रथमेश याच्यावर काय रिएक्शन आहे? रिॲक्शन? काल घरी आल्यापासून नुसता नाचतोय मुलगा. माझ्या हाताला धरून सारखा अभ्यासाला बस म्हणून मागे लागलाय माझ्या. साधारणपणे मुलांच्या मागे लागायला लागतं अभ्यासाला बस म्हणून. आता आमच्या घरी मात्र उलटी परिस्थिती आहे. चंदूरी जेव्हा हे पहिल्यांदा सांगितलं ना तुझ्यासाठी 2 विद्यार्थी लगेच तयार झालेत, शुभ्रा आणि प्रिया. बापरे. इनफॅक्ट मी चंदूला सुद्धा म्हटलं होतं की तू ही भाषा शिकून घे, म्हणजे तू नसताना प्रथमेश त्याला कम्युनिकेट करणं सोपं जाईल. मला म्हणाले तसं उत्साहाच्या भरात, मला पण शिकली पाहिजे ही भाषा. पण बघूया आता उत्साह किती टिकतोय. नाही नाही, मी सांगतो ना, बोलतो त्याशी मी. बर, आणखीन एक गोष्ट महत्वाची. तुझी शनिवार रविवारची जी लेक्चर्स आहेत पुढच्या 3 महिन्यातली ती सगळी ऍडजस्ट केलेली आहेत इतर वारी. आणि तुला इतर वारीही जर काही कन्सेशन हवं असेल तर तसं मला आधी सांग, तेही ऍडजस्ट होईल. मी सगळ्या स्टाफ बरोबर मीटिंग घेतली अँड एव्हरीबडी वॉन्ट्स टू कोऑपरेट. आता एक महत्वाची गोष्ट, नाउ जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन प्रथमेश. बाकी कसलीही काळजी करू नकोस. राधा वहिनी, बाबा म्हणत होते प्रथमेश खूप एक्साइट झाला होता. मनात विचार आला की प्रथमेश आपल्याशी संवाद साधू शकणार हे कळल्यावर तुम्हाला किती आनंद झाला असेल. काय झालं राधा वहिनी? हो, छान वाटलं मला. फक्त छान वाटलं? खरं सांगू शुभ्रा, खूप हुरहुर लागली आहे मनाला. एक विचित्र हुरहुर. अहो कसली हुरहुर? प्रथमेशला काय सांगायचंय ते तो व्यक्त करू शकेल आणि ते आपल्याला कळू शकेल. म्हणूनच हुरहुर लागली आहे मला. सुरुवातीला मीही खूप एक्साइट झाले होते शुभ्रा, पण जेव्हा मी सगळ्या बाजूने या गोष्टीचा विचार केला ना तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याच्या व्यक्त होण्याबरोबरच बरेच प्रश्न उभे राहणार आहेत.
हो, सगळ्याच गोष्टी हळूहळू स्पष्ट होत जाणार आहेत. पण नवीन प्रश्न उभे राहतील त्याचं काय? अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तेच खरं आहे शुभ्रा. नक्की काय आहे तुमच्या मनात? शुभ्रा, मी तुला मागं सांगितलं होतं ना, मी जेव्हा वाड्यावर गेले होते तेव्हा काही क्षण प्रथमेशने मला ओळखच दाखवली नाही. तेव्हा आजोबांनी मला त्याच्या गतजन्माविषयी सांगितलं. मग त्या दिवशी तो का गप्प होता हे त्याच्याकडून आपल्याला कळू शकेल. त्याचीच भीती वाटते मला, त्याचीच भीती वाटते. त्यांनी मला ओळख दिली नाही हा माझ्यासाठी पहिला धक्का होता. त्याचं कारण मला आजोबांनी सांगितलं. शेवटी तेही आजोबांचे अंदाज होते. हे कारण प्रथमेश सांगू शकला नाही किंवा तो त्याच्या चित्रात नाही मांडू शकला नाही. कारण त्याला चित्रात प्रसंग मांडता येतात ग. भावनांचं काय? भावना कशा मांडणार? पण आता मात्र त्याच्या भावना आपल्याला कळतील त्याच्याकडनं. ही सगळी कारणं त्याच्याकडनं कळतील आपल्याला. आणि त्यातनं आपल्यासमोर असं काही आलं की जे आपण ऍक्सेप्ट करू शकलो नाही तर, जे आई म्हणून मी ऍक्सेप्ट करू शकले नाही तर. राधा वहिनी, शुभ्रा, अगं आपण फक्त त्याच्या व्यक्त होण्याकडे बघतोय. त्यातनं पुन्हा काही नवीन प्रश्न निर्माण झाले तर काय करायचं? खूप द्विधा मनस्थिती झाली आहे माझी. एका बाजूला त्याच्याशी संवाद साधता येणार याचा आनंद आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्या संवादांची भीती वाटते. पण शेवटी आई आहे मी. काल जेव्हा त्याला हे सगळं कळलं ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातला आनंद पाहिलाय मी. त्याच्या आनंदासाठी मी काही सहन करायला तयार आहे. माझी भीती, माझा विचार सगळं बाजूला ठेवायला तयार आहे. अरे झालंय माझं सगळं बोलणं राधाशी. हो, नाही तू काही काळजी करू नको, मी बघीन सगळं. हा, मी तुझ्याशी जरा नंतर बोलतो. कुसुम, काय कुठे काय? तुझ्या हातामध्ये किल्ल्या कसल्यात? हा? काय किल्ल्या कसल्या आहेत? किल्ल्या कुलपाचा. देवाने तेवढी अक्कल मला दिली आहे. किल्ल्या आहे कुलपाच्याच असतात. या कसल्या किल्ल्या आहेत? दादा, मला वाटतं तुझा फोन वाजतोय. वाजू दे. बाबा मला सांगत होते की तुला सुलेखाच्या घराच्या काहीतरी डुप्लिकेट त्या किल्ल्या आहेत या? हो, त्याच किल्ल्या आहेत या. काय गुन्हा आहे का तिच्या घराच्या किल्ल्या केल्या म्हणजे? हा, तिचं घर काय म्हणजे ताजमहाल आहे का लाल किल्ला आहे? हे बघ दादा, मी तिची आत्या आहे. तू आत्या आहेस तिची? हो. तू कशी आत्या?
ती मला आत्या म्हणते म्हणूनच मी तिची आत्या आहे आणि तिच्या भल्यासाठीच केल्या त्या किल्ल्या. त्यात कसलं आलंय भलं? जाडलोट करायची आहे. तिच्या घराची, हो. परक्याच्या घराची झाडलोट करायची तुला गरज काय पडली? तुमच्यासाठी ती परकी असेल पण माझ्यासाठी ती आपलीच आहे बरं का. कुसुम, हे काय कारण नाही. अरे काय माणुसकी वगैरे काय आहे की नाही, मानवता धर्म वगैरे तिकडे ते क्लासमध्ये शिकवताना तुम्ही सेवा व्रत माणुसकी धर्म हे वगैरे. जे काय धर्म व्रत वगैरे म्हणतेस ना, ते कधीतरी आपल्या घरासाठी वापर. आपल्या घरासाठी वापर, इकडे सगळ्यांसाठी आडगळ होते काय मला. वाटेल ते बोलते तू. उद्या तिच्या घराच्या जाडलोट करताना तुझ्या हातून काही फुटलं पडलं हरवलं मोडलं तर जबाबदार कोण आहे? अरे पण दादा, तुला काही कळतं की नाही? सुलेखाला पोलिसांनी पकडलं होतं. उद्या तुझी एखादी वस्तू तिकडे सापडली तर पोलीस संशय तुझ्यावरती घेतील, कळतं? असं काही होणार नाहीये. अगं कशावर काही होणार नाही. कारण मला माहितीये पोलीस तसं काही करणार नाहीये. अगं का नाही करणार? कारण ते ओळखतात मला. एक वाजवी केलं तुझ्या कानाखाली अशी. कुसुम, मला एकच गोष्ट कळते, दुसऱ्याच्या बंद घराच्या डुप्लिकेट किल्ल्या करून घेणं म्हणजे हे बेकायदेशीर आहे, हे कळतं तुला? युसलेस. या किल्ल्यात तू गायब करणार आहेस का मी फेकून देऊ? दे आणि इकडे दे. कुसुम, कुसुम. शुभ्रा, तुम्ही दोघं काय माईंकडे चाललात? हो बाबा, पण कधी जायचं ते अजून ठरलं नाहीये आणि खरं तर जावं की नाही मी विचारच करते. अगं का पण? जा ना. बरेच दिवसात तुम्ही दोघं एकत्रपणे कुठे बाहेर गेलाही नाही आहात. चांगला विचार आहे, जा. बाबा, गेल्या काही दिवसात आपल्या घरात इतक्या घटना घडल्या आहेत की कुठे बाहेर जायचा विचारच आला नाही मनात. संभ्रम नक्की कोणाच्या मनात आहे? तुझ्या मनात आहे का आधीच्या मनात आहे? त्याला काय वाटतंय? त्याच्याशी बोललीस का तू? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? बाबा, एकाच वेळेला किती प्रश्न आहेत तुमच्या मनात? आदिनाथांचंही तसंच झालंय. फरक इतकाच आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं इतरांना विचारता आणि आदिनाथ स्वतःला. मला मग एवढंच म्हणायचंय की त्याला जे काही वाटतं ना ते त्याने उघडपणाने सांगावं. म्हणजे एक दोनदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मी. आपल्या मनात जो गोंधळ असेल ना, तर आपल्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं तर गोंधळ कमी होतो. त्यांनी त्याच्या प्रश्नाची उत्तर शोधावीत म्हणजे काहीही हरकत नाहीये. फक्त एक मित्र म्हणून त्यांनी माझ्याशी बोलावं एवढीच इच्छा आहे. तू समजावून सांग त्याला. मला कळतंय बाबा तुम्हाला काय म्हणायचंय. लवकरात लवकर आम्ही माईकडे जाऊ. कदाचित हा काही दिवसांचा बदल आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात चांगले बदल आणेल. बघूया.